नमस्कार, मी सुनील केदारे आणि आपण पाहत आहे जनता दरबार. सर्व ठिकाणी या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच 135 शहापूर विधानसभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे वारे वाहत आहेत, रणधुमाळी सुरू आहे आणि ही रणधुमाळी अक्षरशः अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. उद्या हा प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे आणि हा शेवटच्या दिवसापर्यंत आजच्या तारखेपर्यंत कसा होता शहापूरचा प्रचार, कोणी कशी आघाडी घेतली, काय शहापूरचे वारे वाहत आहेत, कशा दिशेने कोणाला ॲडव्हान्टेज आहे डिसॲडव्हान्टेज आहे, हे संपूर्ण चर्चा आपण या ठिकाणी आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत. आणि आपल्यासोबत जे आपल्या स्टुडिओमध्ये येऊन प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेमध्ये निवडणुकीचं सगळं विश्लेषण करून निवडणुकीची मांडणी करतात आणि समजावून सांगतात की कशा प्रकारची शहापूरची स्थिती आहे, अशा ग्राउंड लेवलवर काम करणारे उमेश जोशी हे विश्लेषक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं वातावरण शहापूर विधानसभेमध्ये. नमस्कार. आपल्या आतापर्यंतचा प्रचाराचा जर विचार केला सर्वच पक्षांचा, तर कशा प्रकारचे चित्र आपल्याला शहापूर विधानसभेमध्ये दिसत आहे? आपण जनता दरबारच्या माध्यमातून अगदी सुरुवातीपासूनच शहापूर विधानसभेवर एक बारीक लक्ष ठेवून त्या संदर्भात अनेक म्हणजे माझ्यासकट अनेक मान्यवर आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा केल्या आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद पण दिलेला आहे की अगदी ग्रासरूटला जाऊन आपण थोडीशी माहिती कलेक्ट करून त्याच्यावर चर्चा करत असतो आणि प्रत्येक जण आपापल्या अनुभवातनं सांगत असतो. ज्याला जसे अनुभव येत असतात ग्रासरूटला फिरताना, नेत्यांबद्दल, आता जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल, पक्षाबद्दल, कार्यकर्त्यांबद्दल आणि मग सामान्य जी जनता आहे जी 20 तारखेला ज्यांच्या हातात या 9 उमेदवारांचं भवितव्य आहे, या जनतेच्या हातात ते सगळं असतं. त्यांच्यामध्ये जाऊन चर्चा करताना जे जे अनुभव त्यांना येतात ते आपल्या या ठिकाणी येऊन ते सांगत असतात, त्या संदर्भात चर्चा करत असतात. आता आपण पहिल्या दिवसापासून जेव्हा चर्चा करत आलोय या विधानसभा संदर्भामध्ये, त्यावेळेस एक प्रामुख्याने जाणवलं होतं की बघा, आपण जनता दरबार माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव चॅनल असं होतं की आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की शहापूर विधानसभेची खरी लढत ही दोनच नेत्यांमध्ये आहे, दोनच उमेदवारांमध्ये, पांडुरंग बरोडा आणि दौलतजी दरोडा. आजी आणि माजी दोन्ही आमदारांमध्येच असणार आहे. अगदी मध्ये अविनाश शिंगे देखील एक नाव आलं होतं, त्यावेळेस थोडं वाटत होतं की बाबा काहीतरी बदल होऊ शकतो, पण कालांतराने जसं आपण त्याचं पण एक भाकीत केलं होतं की बाबा हे किती टिकतं याच्यावरती सगळं डिपेंड आहे. पण नंतर ते तो पण एक विषय आपण चर्चेला गेला, आता त्याच्यावर जास्त बोलण्यात हे नाही. पण शेवटपर्यंत मात्र आपण जे सांगितलं होतं की दोन नेते या ठिकाणी लढतील आणि तसंच आजचं चित्र आहे की सन्मान्य दौलतजी दरोडा जे आता विद्यमान आमदार आहेत आणि सन्मान्य पांडुरंगजी बरोडा जे माजी आमदार आहेत, यांच्यातच ही सगळी लढत आहे. आता एक बघितलं तर शहापूर विधानसभा हा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि आजची परिस्थिती अशी आहे की शिवसेना दोन्ही गट, शिवसेना असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, त्यांना त्यांच्या आघाडीचा आणि युतीचा धर्म या ठिकाणी पाळावा लागतो. त्यामुळे त्यांना त्यांचा उमेदवार न देता युती किंवा आघाडी धर्मामधला जो काही उमेदवार मिळालाय त्याच काम करावं लागतंय. त्यामुळे पहिल्यांदा असं होतंय की शहापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही लढत पाहायला मिळते, सगळ्यांनाच पाहायला मिळते. सगळीकडे ती चर्चा सुरू आहे आणि वारंवार जे बदल घडतात, रोज नवीन कोणाचे प्रवेश होतात, कोणी नाराज व्यक्त करतं, कोणी काय करतं. आता जसं मध्ये आपण एकदा अशी चर्चा केली होती की शहापूर विधानसभेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण पहिल्यांदाच या ठिकाणी तो शब्द वापरला होता की 9 उमेदवारांमध्ये आदिवासी मतदार जे आहेत ते वाटले जाणार आहेत आणि खरी जी मदार असणार आहे ती बिगर आदिवासी मतदारांवर येणार आहे, ही आपण चर्चा मागच्या वेळेस केली. पण आता मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा मी स्वतः होतो, तुम्ही पण होते, की ओबीसी महासंघाच्या 4 बैठका झाल्या, वेगवेगळ्या झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अध्यक्ष उपाध्यक्ष काय असतील, काही ठिकाणी तर अध्यक्ष पण नव्हते, असे 4-5 बैठका झाल्या आणि त्यांनी त्यांच्या मागण्यांच्या हिशोबाने सगळ्या करून मग जाहीरपणे एकाच ठिकाणी सगळा पाठिंबा दाखवत गेले.
पण मग याचा अर्थ असा होतो की त्यांच्यात पण म्हणजे जो एक गठ्ठा मतदान आपण समजत होतो बिगर आदिवासीच्या रूपाने, कारण या ठिकाणी ओबीसी समाज मोठा आहे, त्यात प्रामुख्याने कुणबी समाज मोठा आहे, पण त्याच्यातही अनेक, आता विश्वनाथ पाटील असतील, नंतर हे जे वेगवेगळ्या समाजोन्मुखी संघ वगैरे ह्या काही वेगवेगळ्या असतील, आणि काही पक्षीय संघ म्हणजे काही पक्षांमध्ये कार्यकर्ते आहेत, मोठे कार्यकर्ते आहेत समाजातले, की ते वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांना त्यांचा पक्षाचं देखील बघावं लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ती तफावत निर्माण झालेली आहे. तर आजही आता परिस्थिती अशी आहे की ही प्रमुख जी लढत आहे ती दौलतजी दरोडा आणि पांडुरंगजी बरोडा या दोन लोकांमध्ये आहे. आणि आजच्या अनुषंगाने परिस्थिती बघाल तर आजही असं वाटतं की दौलतजी दरोडा एक पाऊल पुढे आहेत. हे आपण पहिल्या स्टेटमेंट पासून सांगत आलेलो आहोत. कारण ही ग्रासरूटला जी चर्चा चालते त्याच्यावर आहे. आपण सांगितलं म्हणजे कोणी निवडून येतं किंवा कोणी पराजित होतं असा अर्थ कधी काढला जाऊ नये. हे अंदाज असतात, हे लोकांशी केलेली चर्चा असते, लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टी असतात ज्याच्यावरनं आपण आपला तर्क निर्माण करत असतो, तो लोकांसमोर मांडत असतो. शेवटच्या क्षणाला जसं मतदार राजा जे काही ठरवेल 20 तारखेला त्याचं भवितव्य त्याच वेळेस ठरणार. 23 तारखेला ते लोकांसमोर जाहीर होणार आहे की बाबा कोणाला काय मतदान मिळालेलं आहे. या ठिकाणी जो आपण प्रश्न टाळलाय त्याच प्रश्नावरती मी पुन्हा आपल्याला घेऊन येतोय. आपलं फोनवरती बोलणं देखील झालं होतं, आपली तब्येत खराब असल्यामुळे तो एपिसोड आपण करू शकलो नाही. मला ते जाणून घ्यायचंय की अविनाश शिंगे यांनी जी माघारी घेतली, जे बाया मामा म्हात्रे यांना यशस्वी मध्यस्थीनंतर त्यांनी जी माघारी घेतली, त्या माघारीचा फटका कोणाला बसेल आणि त्याचा फायदा कोणाला होईल हे देखील, आणि जे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ज्या तलवारी उपसल्या होत्या त्या अचानकपणे मॅन झाल्या, त्याच्या मागचं देखील कारण काय असू शकतात, तर ते देखील थोडंसं विश्लेषण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केलं तर बरं होईल. नाही, शिवसेनेने आपण जसं बघितलं की सुरुवातीला आपण अविनाश शिंगेबद्दल थोडंसं बोलूया. अविनाश शिंगेबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर चांगला निर्माण झाला होता. अगदी बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा आनंद झाला होता आणि आपण तो अनुभवला पण. आपण फिरत असताना विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण फिरलो तर मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत देखील झालं होतं, त्या निर्णयाचं पण स्वागत झालं होतं. पण हे सुरुवातीपासून जाणवत होतं की हे लोक किती टिकू शकतात, कारण हाच पॅटर्न किंवा हाच सिनेमा किंवा हाच पिक्चर किंवा हाच एपिसोड आपण लोकसभेच्या वेळेस बघितला होता. त्यावेळेस याच पद्धतीने सगळं काही अगदी ऐकणार नाही, आदेश पाळणार नाही, या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. उघडपणे त्यांच्या विरोधात बोललं गेलं आणि नंतर मग पुन्हा जसं वरून दट्ट्या बसला असेल किंवा काय आदेश आपण म्हणतो, आणि शिवसेना म्हटली तर आदेश असतो त्याच्यात, त्यांना काय वरून कसं त्यांच्या मनासारखं काही झालं त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्या स्टेजवर जाऊन त्यांचं गुणगान गायला सुरुवात केली. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की शिवसेनेची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळचिप्पी झालेली, कुचंबणा आहे. एक तर स्वतःचा नेता देता आला नाही, म्हणजे जी खरं गरज होती शिवसेनेचा, जर या ठिकाणी कुठल्याही गटाचा, अगदी उबाटा गटाचा तर म्हणजे हमखास या ठिकाणी विजय सार्थकी लागला असता. अविनाश शिंगेंना जरी त्या ठिकाणी उभं केलं गेलं असतं तर लोकांना पहिली गोष्ट तिसरा पर्याय हवा होता दोघांपेक्षा. आपण वारंवार ते सांगत आलो की लोक दोघांना कंटाळले. आजही तुम्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती चर्चा चालते की लोक कंटाळल्यामुळे त्यांना पर्याय हवा होता. तो एक पर्याय चांगला आला होता समोर, आणि त्याला जर वरच्या लेवलनी, कारण कसं असतं बघा राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, तुम्ही फक्त शहापूर विधानसभेचा विचार करू शकत नाही. या ठिकाणी ज्या समस्या निर्माण होतात त्याचा प्रतिसाद इतर मतदान संघावर देखील होत असतो. मग त्यावेळेस त्या वाटाघाटी होतात. मग तुम्ही असं वागाल तुमच्या मतदारसंघात तर आम्ही आमच्या मतदारसंघात या पद्धतीने तुमच्या उमेदवाराला पाडण्यासाठी काम करू. शेवटी हे गणित देखील त्यांना मांडावं लागतं. हे राजकारण आहे, हे सगळ्याच पक्षात खेळलं जातं. मी काय केवळ फक्त शिवसेना किंवा याच्या पुरतं मर्यादित नाहीये, ते सगळ्याच ठिकाणी त्या पद्धतीचं राजकारण असतं, ती गोळाबिरीज असते. ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन आम्ही राजीनामे दिले ही घोषणा ज्यावेळेस केली होती, बाळा धानके असतील, शंकरजी खाडे असतील, विजय भगत असतील, यांनी ज्या टायमाला त्या घोषणा केल्या आम्ही आमचे राजीनामे दिलेले आहेत आणि आम्ही आदेश पाळणार नाही, ह्या इथपर्यंत त्यांनी स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड दिलेले आहेत. काही कोणाला स्पेसिफिकने सगळ्याच पत्रकारांसमोर दिले होते. तर त्यावेळेस असं वाटत होतं की निश्चितच त्या ठिकाणी बदल होऊ शकतो, कारण एवढं ठामपणे मातोश्रीच्या आदेशा विरोधात बोलणं मोठी गोष्ट होती.
आणि बऱ्याच जणांना ते वाटत होते की होईल असं. पण जसं मी बोललो की इतर मतदारसंघांचा देखील त्या ठिकाणी दबाव होता. नंतर सन्मान्य आपले खासदार बाळाभाऊ म्हात्रे यांनी देखील मध्यस्थी केली. वरून मातोश्रीचे काही आदेश आले. खळे साहेब असतील शिवसेनेचे, यांनी देखील मध्यस्थी केली आणि त्यामुळे मग नंतर या गोष्टी थोड्याशा माघार घ्यावी लागली. पण एक चर्चा त्या निमित्ताने अशी की उदयोन्मुख जे चांगलं नेतृत्व होतं अविनाश शिंगे नावाचं, वैयक्तिक माझा कधी संबंध आलेला नाही, पण आपण जी लोकांची चर्चा ऐकतो त्याच्यातनं एक होते की चांगलं नेतृत्व विधानसभेतनं गमावलं गेलं, दाबलं गेलं आपण असं म्हणूया. कारण हीच परिस्थिती राहिली तर दरवर्षी असंच होणार आहे. ह्या लढती अशाच होणार. कधीतरी तर तिसरा पर्याय द्यावा लागणार आहे, तिसरा कोणातरी उभं करावं लागणार आहे. मग ती वेट अँड वॉच करण्यापेक्षा आता का नाही, हाच प्रश्न मला त्यावेळेस पडला होता की व्हायला पाहिजे होतं. शेवटपर्यंत मलाही वाटत होतं की अविनाश शिंगे टिकतील असं, पण राजकीय दबाव असतात, राजकीय खेळ असतात. काही ठिकाणी तर पैशाचा पण आरोप केला जातो, पण आपण तो काही ग्राह्य धरत नाही, कारण ती गोष्ट आपल्या समोर नसते, ती घडलेली नसते आणि अशा कुठल्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू पण नाही. पक्षाचे आदेश असतात, त्यांनी किती प्रयत्न केला काही म्हटलं तरी शिवसैनिक हा पक्षाच्या आदेशावर चालणारच माणूस असतो. त्यामुळे अविनाश शिंगे सारखं चांगलं नेतृत्व या आपल्याला या वर्षी तरी म्हणजे या पंचवार्षिकला तरी मिळालं नाही, ही निश्चितच खेदजनक बाब आहे. दुसरा प्रश्न जो आपला आताचा जो सुरू होता शिवसेने संदर्भामधला, शिवसेनेचं मी जसं म्हटलं की गुच्ची झालेली आहे, शिवसेनेला काम करावं लागतंय आणि ते शिवसैनिक आहे, तो एकदा आदेश आला की तन्मन धनाने काम करतो, उतरतो. आपण बघतो आता ज्या रोड शो चालू आहेत, सभा ज्या होत आहेत, त्यात बऱ्यापैकी शिवसैनिक खूप सक्रिय सहभाग घेतात आणि मदत करतात. आता फरक कोणाला पडेल हा त्याच्यातला दुसरा प्रश्न होता आपल्या याच्यातला, की अविनाश शिंगेंनी घेतलेल्या माघारीचा परिणाम कोणावर होऊ. बघा, दोन प्रकार होते. पहिली गोष्ट अशी होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला मोठा भाग हा दौलतजी दरोडा यांच्या संपर्कात असतो. ही उघड चर्चा शहापूर तालुक्यात आहे, म्हणजे विधानसभा क्षेत्रात आहे. ही मोठा भाग आहे जो आजही दौलत दरोडा यांच्या संपर्कात असतो. आणि महाविकास आघाडी धर्म म्हणून उर्वरित जे कोणी असतील ते निश्चितच पांडुरंग बोरांना त्यांच्या सोबत जाणारे असतील. त्यामुळे हे जे डिवायडेशन होतं याच्यातली फक्त टक्केवारी ही कन्सिडर करणं गरजेचं किंवा त्याची गोळाबेरीज करणं गरजेचं होतं. तर त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये फटका दोघांनाही बसू शकला असता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कारण मी जसं बोललो की तिसरी सीट महत्वाची होती, जी आली असती तर दोघांच्याही मताधिक्यावर परिणाम झाला असता. किंबहुना अशी परिस्थिती होती की कदाचित लोकांनी त्यांना निवडून पण दिलं असतं, कारण मोठी चर्चा हीच होती की बाबा दोघंही नको अशी जी चर्चा सुरू होती त्या स्वरूपाने जर बघितलं तर आता दोघंही नको म्हणजे काय, दोघांना काय एकदमच टाळणारे लोक पण नाहीत, ज्याचा त्याचा वर्ग असतो. दरोडा साहेबांना मानणारा ज्यांचा वर्ग आहे आणि पांडुरंगजी बोराडे यांना मानणारा वर्ग आहे. पण याच्यात होतं कसं आहे की आताच्या याच्यात जर बघाल तर ठेकेदार हे मोठ्या प्रमाणात पुढे येतात, प्रचारात असो किंवा सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असो. ही उघड चर्चा आहे, हे माझा आरोप नाही, ही उघड चर्चा आहे. आपणही बघतो तर शहापूर लाईव्ह सारखा ग्रुप आपला चालवतो आपण, त्याच्यातही आपण बघतो, त्याच्यात रोजचे ते वाद असतात. आपण तर रोज दरवेळेस सांगतो की बाबा वैयक्तिक वाद करू नका, कारण निवडणुका ह्या येतात आणि जातात. आपण आपले संबंध खराब करू नये यासाठी आपला तो प्रयत्न असतो. पण मोठ्या प्रमाणात यावेळेस कार्यकर्ते कमी, ठेकेदार जास्त हा आरोप होतोय आणि बऱ्याच अंशी ते दिसतं पण आहे. पण दोघीकडचे कार्यकर्ते आहेत, परिणाम दोघांवरही झाला असता आणि प्रामुख्याने हा मोठा परिणाम पांडुरंग बोरांवर झाला असता असं माझं वैयक्तिक मत आहे, जर अविनाश शिंगे मैदानात उतरले असते तर. कारण पांडुरंग बोरांकडे जाणारा जो वर्ग आहे तो जर मातोश्रीचा आदेश असता तर हे शक्य होतं. पण अपक्ष लढून त्यांनी केलेला बंड तो थंड झालाय आणि तलवारी त्यांनी मॅन केलेला आहे. त्यामुळे आता तो विषय तरी संपलेला आहे या ठिकाणी. पण हे निश्चित होतं की अविनाश शिंगे जर उतरले असते तर दोघांनाही त्याचा परिणाम भोगावा लागला असता. आणि गणिताचा जर विषय बघितला तर सगळ्यात जास्त फटका मग दौलतजी दरोडा यांना बसला असता. कारण मोठ्या प्रमाणात जसं चर्चा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक मोठा गट जो आहे तो दौलत दरोडा यांच्या चांगल्या संपर्कात असतो, आजही आहे असं चर्चेला जातं. त्यामुळे तो तसा परिणाम झाला असता. आणि आता नुकतंच म्हणजे 2 दिवस आधी एक दौलत दरोडा यांच्यासाठी अजित दादा पवार यांनी या ठिकाणी मोठी सभा घेतली पक्षप्रमुख या नात्याने. आणि दुसरीकडच्या बाजूला
पांडुरंग बरोरा यांच्यासाठी जयंत पाटील जे त्यांचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते देखील येऊन या ठिकाणी सभा घेतली. या दोन सभेंचा आपण तुम्ही होते, मी होते, आपण दोघंही ती कव्हर केलेली. या सभेंचा इम्पॅक्ट आपल्याला कशा प्रकारे जाणवतो, कोणत्या सभेचं विश्लेषण आपण कशा प्रकारे कराल? आता असं आहे, प्रामुख्याने दोघांचे उमेदवार आहेत. हो. जसं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, दोघांचे दोन उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडनं ते अपेक्षित होतं की त्यांचे पहिल्या फळीतले जे नेते आहेत, प्रदेशावरचे जे नेते, ते येणं अपेक्षित होतं. पण एक विशेष वाटतं की आता या ठिकाणी जर शिवसेना मोठ्या प्रमाणात आहे, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहे, तर शिवसेनेने देखील या ठिकाणी त्यांचा कुठला तरी पहिल्या फळीचा नेता पाठवणं अपेक्षित होतं, की जेणेकरून इथल्या शिवसैनिकांना एक वेगळी चालना मिळाली असते, एक वेगळा आदेश त्या ठिकाणी निर्माण झाला असता. त्याच पद्धतीने महायुतीकडनं देखील भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचे देखील या ठिकाणी अपेक्षित होते. कारण मुंबईला लागून असलेल्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हा ठाणे जिल्हा आहे, होम ग्राउंड आपण म्हणतो. या ठिकाणी त्या मानाने दोनच सभा होणं हा देखील एक थोडासा म्हणजे गृहीत धरल्यासारखं वाटतंय. हे माझं दुर्लक्षित म्हणूया आपण, दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा गृहीत धरल्यासारखं, की बाबा दोघांनाही वाटतं की आपलंच येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी विशेष लक्ष दिलं जात नाही असं मला वैयक्तिक वाटतं. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, कोणाचा म्हणजे कोणावर लादत नाही. राहिला प्रश्न असा होता की या ठिकाणी दोघांच्या येण्यामुळे सन्मान्य जयंतजी पाटील असतील किंवा सन्मान्य अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री हे असतील, यांनी येऊन त्यांच्या पक्षाचे अजेंडे किंवा त्यांचा काय जो लोकांना देण्याचा जो काही शब्द असेल त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. त्यांनी लोकांना काय त्यांचे ज्याला आपण म्हणतो अहवाल असतील किंवा निवडणूक वचननामा असेल, जाहीरनामा असेल, हे सगळं त्यांनी त्याच्यातनं हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आमच्याकडनं काय होऊ शकतं. पण गंमत अशी आहे की दोघीकडनं त्याच समस्या आणि त्याच्यावरती तेच उपाय याच्यावर चर्चा सुरू होती. आणि दोघं एकमेकाला सांगतात की हा माझा केलेला भाग होता, यांनी फक्त नारळ फोडले. तसं सन्माननीय पांडुरंग बरोबर बोलले की पोतभर नारळ फोडले वगैरे. आता हे निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकावर आरोप करणं, प्रत्यारोप करणं, टोमणे मारणं हे सुरू असतं, हे सुरू असणार आहे. आणि ते आपण तेवढं धरू पण शकतो. पण एक सामान्य नागरिक म्हणून किंवा मी आता शहापूरकर म्हणून आपण एक विचार केला तर दोघांमध्ये असं विशेष काही चेंज नव्हतं. त्यांच्या वचननाम्यात पण काही चेंज नव्हतं. गेल्या अनेक वर्षांपासून हा वचननामा म्हणजे फक्त रिप्रिंट येतोय. याच्यात मुद्दे तेच असतात. कारण बघा ना, प्रायमरी मुद्दे जे आहेत, पाण्यासारखा मुद्दा, रस्त्यासारखा मुद्दा, विजेसारखा मुद्दा, आरोग्यासारखा मुद्दा, म्हणजे आवासा संदर्भात मुद्दा, असले मुद्दे त्यांच्याकडनं सुटू शकले नाहीत. बेरोजगारीचा मुद्दा या ठिकाणी MIDCच्या बाबतीत दोघांनी सांगितलं. अजितदादांनी वचन दिलं, यांनी त्याच्यावर प्रशासकीय इमारत, प्रशासकीय इमारत सोबत असलेल्या मुरबाडची प्रशासकीय इमारत होऊन त्या ठिकाणी सुरू पण झाली. एकाच वेळेस मंजूर झालेला. मुरबाडमध्ये ते होऊ शकतं, शहापूरमध्ये का. बघा कसं असतं, याच्यासाठी माझं हे वैयक्तिक मत असं आहे की सत्ता बघायची असते. मी व्यक्ती विरोध म्हणून नाही बोलत आहे. सत्ता बघायची असते की करू कोण शकतं. ज्या ठिकाणी सत्ता असते त्या ठिकाणी या गोष्टी फार लवकर घडत असतात. दोघं ठिकाणचं उदाहरण आहे, आपल्या या ठिकाणी असलेली सत्ता आणि समोरच्या बाजूलाच लागून असलेल्या मुरबाडची सत्ता. दोघं ठिकाणी कामं करण्याची ताकद पण लागते. दौलतजी दरोडांवर जी लोकांची नाराजी आहे ती एवढ्याच साठी आहे की 4 वर्ष अगदी शांतपणे बसलेल्यांनी शेवटच्या वर्षामध्ये अगदी नारळ फोडायला घेतली. हा एक विषय असतो. भावलीला त्यांनी विरोध केला, आज पांडुरंग बरोबर सांगतात. लोक काय ऐकतात, कारण त्याच्यावर त्यांनी विरोध केला नाही केला हा संशोधनाचा भाग झाला. पण त्याच्यावर त्यांनी ब्रशब्द पण नाही काढला 4 वर्षामध्ये. हे तर आपणही बघतो, पत्रकार म्हणून आपल्याला ती खंत आहेच. त्यांनी ते देखील बघणं गरजेचं होतं. आता वर्षभरात तुम्ही नारळ फोडतायत, योजना आणतायत, लोकांना कळतं सगळं. पण विषय असा आहे की लोकांनी फ्युचर बघावं, स्वतःचं मत निर्माण करावं आणि तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला निश्चित मत द्यावं. पण मत 100% द्यावं. त्यांनी मत देणं टाळू नये, हे आपण वारंवार सांगत आले. तर मुद्दा तोच होता की दोघांमध्ये जर आजच्या घडीला आपण बघितलं तर याही घडीला आता समसमान गोष्टी आलेल्या आहेत. 2 महत्वाचे नेते येऊन गेले, ते पण दोघं त्यांच्याच पक्षाचे होते. दोघे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे होते.
महायुती किंवा महाविकास आघाडीकडनं अजून अपेक्षित होते, पण ते आले नाही. त्याचा विचार देखील या नेतृत्वाने देखील करायला पाहिजे होता. तिथं सभा अरेंज व्हायला पाहिजे होता. त्या सभा त्यांनी भाजपकडून कपिल पाटील आले होते. कपिल पाटील सुरुवातीपासून या ठिकाणी होतेच, ते मदतीलाच होते. म्हणजे ते आता त्यांचा मोठ्या प्रमाणात दौरा सुरू आहे, सगळ्याच ठिकाणी ते करतात. सन्माननीय कपिल पाटील साहेब आहेत. मी पहिल्या पळीचे जे म्हणतोय, आज जसं जयंत पाटील विरोधी पक्षात आहेत आणि अजितदादा पवार सन्माननीय नामदार आहेत, त्या लेवलने अजून जर आले असते तर तो एक वेगळा फरक. खास करून मी शिवसेनेसाठी बोलतोय. शिवसेनेचे कोणीतरी नेते, संजयजी राऊत यांचं नाव निघालं होतं त्यावेळेस, पण ते देखील आले नाहीत. तो देखील एक चर्चेचा विषय होता की त्यांनी पाठ का फिरवली. अडचणी असतात, कारण कालावधी कमी आहे आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करायचा आहे, त्यामुळे आपण देखील बंधन असतं, सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण समजू त्या नियोजनात. बरोबर. या ठिकाणी आजचाच विषय घेतला तर आजच दुपारी 12 वाजता बबन हरणे यांनी एक मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी पांडुरंग बरोरा यांना जाहीरपणे पाठिंबा जाहीर केला. दौलत दरोडावरती बरेच त्यांनी ताशेरे ओढले, कामांविषयी त्यांच्या बरीचशी नाराजी व्यक्त केली आणि मोठी सभा घेऊन या ठिकाणी पांडुरंग बरोरा यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आव्हानच त्यांनी या ठिकाणी उपस्थितांना देऊन टाकलं. या सभेकडे आपण कसे पाहता? बघा, तुम्हाला आठवत असेल तर आपण जनता दरबारमध्ये एक विषय जेव्हा सुरू होता आपला, त्यावेळेस आपण तो मुद्दा मांडला होता की इलेक्शन काळामध्ये जे कोणी उमेदवार असतात, भावी आजी माझी जे काही उमेदवार असतात, त्यांच्या सोबत जे फिरत असतात इलेक्शन काळात, त्यांच्यासाठी मतं मागत असतात, लोक गोळा करत असतात, ते इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तो उमेदवार निवडत होतो त्यावेळेस त्यांच्यासोबत ते लोक नसतात, ते दुसरे एक सर्कल त्यांच्यासोबत फिरतं आणि हे लोक बाजूला सारले जातात. आणि मग त्याचा परिणाम यांना भोगावा लागतो, कारण यांनी शब्द दिलेले असतात. त्यांच्या सोबत राहून लोकांना हे शब्द देतात की आम्ही आमदारांकडनं हे करून घेऊ, आम्ही ते करून घेऊ, ते करून घेऊ. तो आमदार निवडून आल्यानंतर यांना बाजूला करतो आणि त्याचं वेगळं सर्कल घेऊन तो फिरत असतो. तीच सेम नाराजी आजच्या परिस्थितीला आहे. कारण मागचा जर अनुभव घेतला तर मागच्या वेळेस दौलत दरोडा यांना निवडून आणण्यामध्ये बबन हरणे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पांडुरंग बरोरांच्या विरोधात घेतलं सगळ्यांशीच. त्या परिस्थितीमुळे त्यांनी चांगल्या लोकांशी त्यावेळेस वैर घेऊन दौलत दरोडा यांना, आणि हे स्वतः दौलत दरोडांनी कबूल केलं होतं की याच्यात सिंहाचा वाटा बबन हरणे यांचा आहे. बबन हरणे यांच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर वैयक्तिक एक शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे, त्यांच्या विभागात त्यांचं चांगलं नाव आहे. आणि मला याच्यात काही विशेष वाटलं नाही की त्यांनी पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा वगैरे दिला. त्याचं कारण असं होतं की इथे उघड होतं, मी जे आज बघतो किंवा जे जाणतं आपल्याला, की त्यांची नाराजी जर दौलत दरोडा यांच्यावर असेल तर निश्चितच बबन हरणे यांना देखील माहित असेल की दौलत दरोडांच्या नंतर जर कोणी येऊ शकत असेल तर ते पांडुरंग बरोरा आहे, म्हणून ते पांडुरंग बरोरांकडे वळतील हे मी अगोदरपासूनच ते जाणून होतो. सभेसंदर्भात मला माहिती नसल्यामुळे मी त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, पण मी ते सगळा तो बघितला, त्या सभेचा वृत्तांत बघितला, बबन हरणे यांचं भाषण देखील ऐकलं त्या टायमाला. तर त्यांनी त्या टायमाला जी वचननामा जो दिला होता निवडणुकीचा तोच आपला लागू होतो की बाबा त्या टायमाला ही लोक ते घेऊन फिरतात लोकांमध्ये की आम्ही आमदारांकडनं ही कामं करून घेणार आहोत, आणि ती कुठलीही कामं झालेली नाहीत. त्यांनी तर दाखवलं, ऑन स्क्रीनच बोलले बबन हरणे, हे मी स्वतः बघितलं. त्यामुळे तर हीच ती गोष्ट होती की बबन हरणे जाणार पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा देणं हे उघड होतं त्याच्यामध्ये. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची सन्माननीय शरद पवारांची वाढलेली जवळीक हे अनेक याच्यातनं आम्ही बघितली स्वतः. त्यांच्या भेटी देणं वगैरे, त्यांचा जवळचा थेट संबंध आपण ज्याला म्हणतो, त्यांचा तो पवार साहेबांशी होता, मोठ्या पवार साहेबांशी. त्यामुळे मला ते अपेक्षित होतं, कारण जयवंत साहेबांनी ज्यावेळेस इथली सभा आटोपली त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन ती भेट घेतली, जी अपेक्षित महायुतीकडनं होती, दौलतजी दरोडा यांच्याकडनं जी अपेक्षित होती ती तशी झाली नाही. कारण तो त्यांचा राजकीय भाग झाला आणि तो दरोडा साहेबांचं वैयक्तिक मत झाला. आपण का त्यांना म्हणू नाही शकत की तुम्ही ते जायला पाहिजे असं. त्यांचा अभ्यास असेल काही किंवा त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचले नाही. आणि मग तो जो सगळा एकूण हे बघितला तर जयंतजी पाटील त्या ठिकाणी जाऊन पोहोचले, त्यांच्या घरी गेले, त्यांच्याशी चर्चा केली
आणि फक्त शरद पवारांशी पवार त्यांचं बोलणं साहेबांशी बोलणं झालं. तर पवार साहेबांशी जेव्हा त्यांचं फोनवर बोलणं झालं त्याच ठिकाणी ते सगळं ठरलं की बाबा पुढचं काय चित्र असू शकतं. आणि मीच नाही तर असा विचार करणाऱ्या असंख्य लोकांना हे कळून चुकलं होतं की आता बबन हरणे कुठल्या बाजूने बोलू शकतात. त्यांनी जरी हे सगळं त्या ठिकाणी सभा घेतली, लोकांना बोलवलं, शून्य आवरला, त्यांनी सगळं भाषणात सगळं काय त्यांनी सांगितलं, 0 आवरला बोलवलं वगैरे, सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी बहुतांश लोकांना ते माहिती होतं की इथे काय प्रकार होऊ शकतो. आणि ते त्याच पद्धतीनं, त्यामुळे मला त्याचं काही मोठं आश्चर्य असं वाटलं नाही. हा, मला वैयक्तिक असं वाटतंय की वेळ चुकलेली आहे. हे थोडं अजून 2 दिवस अगोदर सगळ्या गोष्टी, हा, तर थोडं 2 दिवस अगोदर अजूनही थोडस झालं असतं तर निश्चितच याचा मोठा परिणाम झाला असता. ही परिणाम होणार नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण ज्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसं आता होताना मला दिसत नाही. हे माझं वैयक्तिक गणित आहे, वैयक्तिक मत आहे, ते चुकूही शकतो. पण ही योग्य वेळ जी होती ती अजून थोडं 2 दिवस अगोदर गेली असते तर निश्चितच याचा मोठा परिणाम जाणवला असता. पण बबन हरणेंचा एक परिणाम दौलत दरोडा यांच्यावर होऊ शकतो, ही शक्यता नाकारून चालणार नाही, हे निश्चित आहे. आजच्या या भागामध्ये आपण सगळ्याच विषयांवरती सखोल अशी चर्चा केलेली आहे. आपलं अविनाश शिंदेचं असलेलं बंड असू द्या किंवा ह्या ठिकाणी झालेल्या 2 पक्षांच्या जाहीर सभा असू द्या, त्याच्यानंतर बबन हरणेंनी घेतलेली आजची सभा असू द्या, या संपूर्ण परिस्थितीचा आपण सखोल असं विश्लेषण केलेले. परंतु या संपूर्ण परिस्थितीनंतर या ठिकाणचं आत्ताचं चित्र आपण कसे बघता आहात? आता बघा, आपण जसं सुरुवात केली की आता प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. म्हणजे उद्याचा एक शेवटचा दिवस असेल, साधारण 5 वाजेनंतर प्रचार संपून जाणार आहे. आणि मग आमच्या आचारसंहितेत जे काही नियमावलीप्रमाणे सगळे काही पुढची कामं होतील, सोपस्कार पार पडतील. 19 तारखेचा सगळा अगदी पत्रकारांपासून सगळ्यांना आयडी वगैरे या सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि 20 तारखेचा तो सुवर्ण दिवस असेल, भारतीय लोकशाहीचा लोकोत्सव, ज्याच्यामध्ये मतदार आपला हक्क बजावतील. आणि 23 तारखेला कोणाचं नशीब फळफळेल, कोणाची म्हणजे कोणाचा राजयोग निर्माण होईल, 23 तारखेला आपल्याला कळणार असेल. त्यामुळे अंदाज आपण आजपर्यंत अंदाजच बांधले, आपण कधी कोणावर त्या गोष्टी मत लादलेली नाही. मुळात असं असतं की हे लोकांमध्ये चर्चा करून, लोकांचं ऐकून आपण आपलं एक ओपिनियन बनवत असतो आणि ते फक्त शेअर करत असतो या पद्धतीने. आजही जर आपण बघितलं तर प्रामुख्याने 2च नेते आहेत, त्यांच्यातच ही लढत आहे. आणि आज एक पाऊल पुढे मागे दोघांचंही सुरू आहे. आजही आपण बघू तर कधी वाटतं दौलत दरोडा एक पाऊल पुढे आहे, पण आजची सभा जर बघितली बबन हरणेची तर पुन्हा काही लोकांचं मत पडलं की नाही, आता पांडुरंग बरोबर पुढे आहे. या पद्धतीनेच हे वर खाली होतंय. तर त्यामुळे आता ह्या 2 मातब्बर नेत्यांमधली ही जी लढाई आहे ही अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. या ठिकाणी उद्याचा दिवस जो आहे, उद्या सगळीकडनं जोर लावला जाईल, सगळ्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलं जाईल. सभा असतील किंवा यात्रा असतील किंवा भेटीगाठी असतील, स्थानिक लेवलच्या भेटीगाठी असतील, कॉर्नर सभा असतील, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतील. पूर्ण विधानसभा आपल्या दोघंही मातब्बर नेत्यांनी पार पिंजून काढलेली आहे, कारण आपण रोजच बघतो सोशल मीडियावर सगळीकडे त्यांनी त्यांचे कार्यक्रम, आपण काम उत्तम प्रकारे केलेलं आहे. दोघांकडचं काम चांगलं झालेलं आहे. अपक्ष देखील आपला जोर लावतायत, प्रत्येक जण आपापल्या परीने तिथे काम करतो आहे. पण एकंदरीत जर बघितलं तर आताच्या घडीला आपण जसं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला तो एकच स्टेटमेंट कायम असणार आहे की दोघं मातब्बर नेत्यांमध्ये 19-20चाच फरक उरलेला आहे. या घडीला दौलत दरोडा जरी पुढे वाटत असतील तर उद्याच्या घडीला अजून काय घडामोड घडते याच्यानं पुन्हा पांडुरंग बरोडा जसं आज घडलं एक पाऊल ते पुढे जाऊ शकतात. 20 तारखेचा आपण आता या ठिकाणी वाट बघणार आहोत. 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, इतर चॅनलच्या माध्यमातून लोकांना ते सगळं कळणारच आहे की कोणाला लॉटरी ती लागते, कोणाचा राजयोग या ठिकाणी उघडतो. फक्त चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांना जो नेहमी सारखा प्रतिसाद देत असतो, लोकांना जी माहिती देत असतो ती अगदी उत्तम प्रकारे जाते. कारण बरेच लोकांचे वैयक्तिक फोन येतात, बरेच लोक मेसेजही करतात, चांगल्या वाईटही असतात. मग त्या गोष्टीचं काही दोघे बाजू असतात, ज्याची त्याची वैयक्तिक, त्यामुळे निश्चितच. पण आम्हाला समाधान असतं, कोणी चांगलं म्हणून किंवा वाईट म्हणतो तो मन लावून ते बघतोय, त्याच्यातच आपल्याला समाधान असतं आणि आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, ही महत्वाची गोष्ट असते.
त्यामुळे आता आजच्या घडीला जरी वाटलं तर दोघांमध्ये काही फारसा फरक मला वाटत नाही. खूप मोठ्या फरकाने काही इथे निवडणूक होणार नाही. 1 ते 3 आणि आपण लास्ट 5,000च्या पर्यंत आपण ते ठेवलेलं आहे. याच्यात ही सगळी निवडणूक शांततेत व्यवस्थित पार पडावी एवढीच आपण अपेक्षा ठेवणार. या ठिकाणी आपण जनता दरबारच्या वतीने नेहमीच जनतेला आव्हान करतोय की मतदानासाठी घराबाहेर पडा, मतदान करा. मतदानाचा हक्क हा भारतीय संविधानाने दिलेला आपल्याला सर्वोच्च अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करा. योग्य उमेदवार निवडून जाण्यासाठी आपण घराबाहेर पडणं हे अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण बाहेर पडा, मतदानाचा हक्क बजावा. ती सुट्टी न समजता त्या दिवशी 1 तास का होईना मतदाना केंद्रावर जा, मतदानाचा हक्क बजावा आणि त्यानंतर आपला जे काही सुट्टीचा वेळ असेल तो घालवा, पण मतदान जरूर करा. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी नेहमीच आवाहन करत असतो की पोलीस प्रशासन असेल, निवडणूक अधिकारी असतील, निवडणूक यंत्रणा असेल, या यंत्रणेला देखील जनतेने ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं, हे देखील आव्हान आपण जनता दरबारच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. आपले पाहुणे यांची तब्येत काही दिवस खराब असल्यामुळे आपण हा एपिसोड थोडासा लेट करतो आहोत, परंतु नागरिकांकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती की जे आपलं विश्लेषण करत होते ते विश्लेषण आम्ही मिस करतोय. ते विश्लेषण लवकरात लवकर चालू करा आणि त्यांची देखील तब्येत खराब असताना देखील आज वेळात वेळ काढून या आपल्या जनता दरबारच्या स्टुडिओमध्ये आली. आपल्या लोकांना, संपूर्ण जनतेला हे विश्लेषण करून हे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यासाठी त्यांनी पूर्ण ही मांडणी केली. त्याबद्दल जनता दरबारच्या वतीने आपण त्यांचे या ठिकाणी आभार मानूया. धन्यवाद. नमस्कार.